मी परशुराम शिंदे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. येणारी जी 6 जुलैची असणारी राज्यसेवेची प्रीची असेल एक्झाम, त्यानंतर कंबाईनची असणारी प्रीची एक्झाम असेल आणि त्यानंतरच्या असणाऱ्या मेन्सच्या एक्झाम असतील. या असणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण जे प्रिपरेशन करत असतो, त्या प्रिपरेशनमध्ये आपला एक सब्जेक्ट आहे, ज्याला बऱ्याच अंशी कव्हर होत नाही. या कारणानुषंगाने बरेचसे मार्क आपले त्या ठिकाणी जाताना आपण पाहतो. तो म्हणजे करंट अफेअर. या असणाऱ्या विषयामध्ये कशा पद्धतीने मार्क कव्हर करायचे आहेत आपल्याला आणि जास्तीत जास्त मार्क कसे घेण्याचा प्रयत्न करायचे. त्या अंतर्गत आपण जी सीरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आजचा जो टॉपिक आहे आपला, तो असणार आहे सगळ्या अवॉर्ड्सचा. म्हणजे या मागच्या कालखंडामध्ये, मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये इव्हनली 2 वर्षांच्या कालखंडामध्ये जेवढे काही पुरस्कार चर्चेमध्ये होते किंवा जे पुरस्कार आयोगाला खूप चांगल्या पद्धतीचे महत्त्वपूर्ण वाटतात आणि वारंवार तेच क्वेशन्स आयोग विचारतो, त्या असणाऱ्या पुरस्कारांचा संदर्भ आणि सोबतच असे काही पुरस्कार जिथं भारतीयांचा उल्लेख पहिल्यांदाच केला गेलेला आहे, जिथं भारतीय महिलांचा उल्लेख पहिल्यांदा केला गेलेला आहे, अशा असणाऱ्या सर्व पुरस्कारांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे आणि तो मुद्दा आपण या असणाऱ्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. मग आपण आज स्टार्ट करूया हे सर्व अवॉर्ड्स जे आपल्याला राज्यसेवा आणि कंबाईनच्या असणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगात येतील. प्रीसाठी, मेन्ससाठी या दोन्ही असणाऱ्या पार्टसाठी तुम्हाला उपयोगात येतील. सोबतच तुम्ही ज्या एक्झाम देत असाल, त्या प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी करंट अफेअरचा पार्ट येणार आहे, तिथं तुम्हाला याचा असणारा रेफरन्स वापरता येऊ शकतो. जेणेकरून तुमच्या असणाऱ्या मार्क्सला बूस्ट देण्याचं काम आपलं हे लेक्चर आजचं या ठिकाणी करताना दिसेल. ठीक आहे. यासोबतच जर बघितलं तर या असणाऱ्या सेशनसाठी मी ॲज अ रेफरन्सेस काय यूज केलेले आहेत. तर रेफरन्सेस यूज केलेत. मग याच्यामध्ये पी-आय-बी असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल म्हणजे ऑथेंटिकेट डाटा वापरलाय. सोबतच विजनचं असणारं पीटी 365 असेल. सोबतच वेगवेगळे असणारे इयर बुक असतील, त्यामध्ये सिम्प्लिफाईड असेल, स्पॉटलाइटचं असणारं इयर बुक असेल. या प्रत्येक असणाऱ्या इयर बुकमधनं डाटा थोडा कलेक्ट केला. जेणेकरून आपल्याला एक ऑथेंटिकेट पूर्ण असा डाटा इथं मिळेल. जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे रिसोर्सेस त्या ठिकाणी पाहायची अपेक्षा किंवा आवश्यकता नाहीये. तुम्ही एकाच असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कव्हर कराल. म्हणून आपण वन शॉटच्या अंतर्गत या ठिकाणी या असणाऱ्या व्हिडिओच्या अनुषंगाने सर्व अवॉर्ड्स तुमचे बघून होतील. अशा पद्धतीचं असणारं हे सेशन तयार केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. ठीक आहे. आणि या असणाऱ्या लेक्चरची पीडीएफ हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही काय करू शकता? आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉइन करू शकता. टेलिग्राम चॅनल आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला ॲक्सेस करू शकता. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील, तर तुम्ही या असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. मग सुरुवात करत असताना एक महत्त्वपूर्ण असणाऱ्या पुरस्काराचा उल्लेख या ठिकाणी आपण करूया आणि मग आपण तिथं झोन वाईज मग आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवरच्या पुरस्कार मग ते पण वेगवेगळ्या कॅटेगरी अंतर्गत असणाऱ्या पुरस्कारांना डिस्कस करूया. कारण का पुरस्काराच्या अंतर्गत आपल्याला प्रीला एखाद दुसरा क्वेश्चन हा हमखास असतोच. त्यामुळं हा हक्काचा मार्क असल्या कारणानं या असणाऱ्या पॉइंटला आपल्याला इग्नोर नाही करायचा आणि बऱ्याच वेळा या पुरस्काराशी संबंधित कनेक्टेड असणारे पॉइंट इतर ठिकाणी विचारले जातात. म्हणून याही मुद्द्यांना आपल्याला अटॅच करायचंय. जसं की पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा असणारा जो काही बॅकग्राऊंड आहे, तर तो बॅकग्राऊंड ज्या सब्जेक्ट सोबत जोडला जातो, तिथं सुद्धा तो प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे थोडंसं काय लक्षात घ्यायचं, याला थोडंसं वास्ट पद्धतीनं आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि ते मुद्दे क्लिअर होतायत की नाही हे चेक करणं सुद्धा अपेक्षित असणार आहे. मग भारतात पहिल्यांदाच काय होतं या ठिकाणी तर वाईज पुरस्कार हा प्रथमच या असणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होताना दिसतोय. म्हणून या असणाऱ्या पुरस्काराचा संदर्भ माहिती असणं गरजेचं असेल. लक्षात घ्यायचं या ठिकाणी कोणाचा उल्लेख करतो इथं तर सफीना हुसैन यांना हा पुरस्कार मिळतोय. कुठला? वाईज पुरस्काराचा उल्लेख करतोय सफीना हुसैन यांचा रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. आणि हे बघत असताना काय लक्षात घ्यायचं की कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत तर एज्युकेट गर्ल्स या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सफीना हुसेन यांना मुलींच्या शिक्षणासाठी प्रतिष्ठित दिला जाणारा हा वाईज पुरस्कार इथं देण्यात आलेला आहे. भारतातील खेड्यांमधल्या जवळपास 14 लाख शालाबाह्य मुलींना पुन्हा मुख्य प्रवाहात शिक्षणात आणण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण हा टॉपिक घेतला
तर आपल्याला वारंवार तो प्रीला, मेन्सला आहे. HRDच्या अनुषंगाने तो विचारला जातो. पेपर GSच्या पेपर सेकंडच्या अनुषंगाने पॉलिटिक्सच्या अंतर्गत तो विचारला जातो. आणि त्यामध्ये शिक्षणाचा संदर्भ घेतला तर आपल्याला शिक्षणाचे महत्त्वपूर्ण 3 असणारे प्रश्न उपस्थित होतात. आणि त्या 3 प्रश्नांचा उल्लेख केला तर पहिला प्रश्न येतो त्या ठिकाणी पटनोंदणीचा. दुसरा येतो मुद्दा त्या ठिकाणी कुठला? तर उपस्थितीचा. आणि तिसरा प्रश्न त्या ठिकाणी येतो तो म्हणजे गळतीचा. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला आहे? तो म्हणजेच काय? जे असणारे विद्यार्थी प्राथमिक शाळांच्या अनुषंगाने तिथं ॲडमिशन घेताना दिसतात, तीच संख्या आपल्याला माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा पदवी शिक्षणापर्यंत आपल्याला राहताना दिसत नाही. अशा कंडिशन्समध्ये सगळ्यात मोठे प्रॉब्लेम येतात ते म्हणजे उपस्थिती आणि गळतीचे. आणि गळतीचा संदर्भ खूप मोठा आहे. त्यामुळं शालाबाह्य मुलांच्या असणाऱ्या प्रमाणांचा संदर्भ येण्यासाठी आपण ऑपरेशन असर किंवा प्रोजेक्ट असर या नावानं सुद्धा डाटा गोळा करत असतो. त्याच्यावरती रिसेंटली मागच्या काही वर्षांमध्ये प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारून झालेले आहेत. इथं महत्त्वपूर्ण काम कोणतं आहे तर 14 लाख शालाबाह्य मुलींना पुन्हा प्रवाहामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कुणी? सफीना हुसेन यांनी. म्हणून त्यांना असणारा हा वाईज पुरस्कार मिळतोय. वाईजचा उल्लेख कसा करायचा आपल्याला लक्षात घ्यायचं? वर्ल्ड इनोव्हेशन समिट फॉर एज्युकेशन. वाईज कशासाठी असेल? वर्ल्ड इनोव्हेटिव्ह समिट फॉर एज्युकेशन. याच्या अंतर्गत 11वी परिषद झाली होती. ती कुठं? दोहा या ठिकाणी झाली होती. आणि याच दोहा परिषदेमध्ये या असणाऱ्या पुरस्काराने सफीना हुसेन यांना गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे ते लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि संदर्भ पाहिलं तर इथं कतारमधील असणाऱ्या संस्थेमार्फत हा असणारा पुरस्कार दिला जातो. जिथं शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो याला. आणि $5,00,000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यामुळं या पुरस्काराकडे त्या पद्धतीनं पाहणं अपेक्षित असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. आणि या असणाऱ्या पुरस्काराचा उल्लेख केला तर याची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली होती. कतारच्या असणाऱ्या शेख मुझा बिन्त नासेर यांनी या असणाऱ्या वाईज पुरस्काराची असणारी सुरुवात केलेली होती. आणि 2012 चा उल्लेख केला तर प्रथमचे असणारे महाव्यवस्थापक माधव चव्हाण यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. जिथं व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये व्यक्ती असतील, संस्था असतील, ते योग्य पद्धतीने काम करत असतील, प्रमोट करत असतील शिक्षणाला, तर त्यांना प्रमोट करण्यासाठी आणि त्यांना जगासमोर एक उदाहरण म्हणून उपस्थित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. मग तो पुरस्कार आता मिळतोय कोणाला या ठिकाणी? तर 11व्या परिषदेमध्ये दोहा या ठिकाणी मिळतोय. वर्ल्ड इनोव्हेशन समिट फॉर एज्युकेशनचा वाईज पुरस्कार हा मिळतोय सफीना हुसेन. हा मुद्दा लक्षात घ्या. पहिल्या भारतीय महिलेच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. म्हणून इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. वारंवार क्वेश्चन्स येतात, विचारले जातात. त्या अँगलनं आपल्याला हा मुद्दा लक्षात घ्यायचा. त्यानंतर या पुरस्कारांच्या लिस्टमध्ये आपण पहिली कॅटेगरी बघूया. ती म्हणजेच कोणती? तर क्रीडा पुरस्कार. बऱ्याच वेळा होतं कसं माहितीये का? जसं बॅलन डिओर या पुरस्काराबद्दल आपण वारंवार वाचतो, पण सिली मिस्टेकमुळे आपला क्वेश्चन चुकतो. पण आयोग वारंवार त्या असणाऱ्या पुरस्कारावरती क्वेश्चन विचारताना दिसतो. सोबतच इंडिया ज्या असणाऱ्या पुरस्कारांना प्रमोट करतो, त्या पुरस्कारावरती सुद्धा आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारताना दिसतो. म्हणून या पुरस्कारांच्या अंतर्गत आणि त्यातल्या त्यात क्रीडा पुरस्काराचा उल्लेख केला तर टॉप सारखी असणारी स्कीम आपण लॉन्च केली, जिथं आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल्स वाढवायचे. त्यासाठी सपोर्टिव्ह असणारी स्कीम आपण लॉन्च करताना दिसतोय. यासोबतच आपण फॉरेन ट्रेनर सुद्धा त्या असणाऱ्या ॲथलेट्सला किंवा संघांना प्रोव्हाईड करण्याचं काम करतोय. सोबतच क्रीडा पुरस्कारांच्या अनुषंगाने किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये खेलो इंडियाच्या नावानं आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचं इनोव्हेशन भारतामध्ये आणतोय. त्यामुळं हा सेक्टर खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये राहतो. त्यामुळं या पुरस्कारांकडे आपल्याला बघणं अपेक्षित असणार आहे. मोठ्या पद्धतीने त्याच्यावरती चर्चा केली जाते. ते आपण लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. चला मग क्रीडा पुरस्कारांच्या अंतर्गत पाहिलं तर पहिल्या पुरस्काराचा संदर्भ येतोय तो म्हणजे साहजिक पहिला कुठला असेल? राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचा उल्लेख येतो 2023 चा. आणि या पुरस्काराचा उल्लेख केला नोडल एजन्सी कोणती असेल तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय हा या असणाऱ्या पुरस्काराला अनाउन्स करतोय. 20 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार याची घोषणा होताना दिसते. आणि 9 जानेवारी 2024 ला राष्ट्रपती भवन या ठिकाणी कार्यक्रमामध्ये राष्ट्रपतींच्याच हस्ते या असणाऱ्या पुरस्कृत व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातोय. आणि या पुरस्काराचा उल्लेख केला याच्यावरती आपण वारंवार चर्चा केलेली आहे ऑलरेडी आपल्या असणाऱ्या डेली करंट अफेअरच्या सेशनमध्ये. पण
थोडासा असणार एक अँगल याच्यामध्ये पण घ्या. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण काही पुरस्कार आहेत त्या कॅटेगरीमध्ये पहिला लक्षात घ्यायचा तो म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा उल्लेख येतो. खूप महत्त्वपूर्ण. 2021च्या अगोदरचं नाव वेगळं. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा मुद्दा होता. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल आपण बोलतो नाही तर 2 असणाऱ्या खेळाडूंच्या नावांचा उल्लेख लक्षात ठेवायचा. यांची टीम खूप गाजली. बॅडमिंटन या असणाऱ्या प्रकारांतर्गत तर कोणते 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी? चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि दुसरा असेल या ठिकाणी रंकी रेड्डी, सात्विक साईराज. या असणाऱ्या 2 व्यक्तींना कुठला पुरस्कार मिळतो या ठिकाणी? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा संदर्भ इथं मिळतोय. तो इथं पहिल्यांदा लक्षात ठेवायचा. यासोबतच महत्त्वपूर्ण 2 पुरस्कार त्यातला असताना पहिला बघितलं तर अर्जुन पुरस्काराचा उल्लेख केला 2023चा. तर 26 लोकांना हा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त होतोय. एकदा त्या असणाऱ्या पुरस्कार प्राप्त लोकांची नावं आपण वाचून काढायचे जेणेकरून यातलं एखादं नाव दिसलं तर ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये पाहिलं तर इथं लक्षात घ्यायचं कुठलं? ओजस देवतळ्यांचं नाव घेतो आपण तिरंदाजीमध्ये. अदिती स्वामी सेम तिरंदाजीमध्ये. श्रीशंकर एम ॲथलेटिक्समध्ये. पारुल चौधरी ॲथलेटिक्स अंतर्गत. मोहम्मद हुसामुद्दीन बॉक्सिंग अंतर्गत. आर वैशाली बुद्धिबळमध्ये. आता तुम्ही आर वैशाली यांच्या नावाचा उल्लेख केला तर मला फक्त एका वाक्याचं उत्तर योग्य आहे की अयोग्य तेवढे मला सांगा. प्रज्ञानंदम यांच्यासोबत उल्लेख केला तर आर वैशाली या भाऊ बहिणींचं नाव सध्या जगभरामध्ये गाजतंय का? आणि ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जागतिक लेव्हलला प्राप्त होणाऱ्या पुरस्कारांच्या लिस्टमध्ये जगातील पहिल्या भाऊ बहिणींच्या जोडींच्या नावाचा मुद्दा आपल्या नावावर त्यांनी कोरलेला आहे का? हे येस किंवा नोच्या स्वरूपामध्ये तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहात. ठीक आहे. नंतर येतात क्रिकेटच्या अंतर्गत मोहम्मद शमी असतील. घोडेस्वार या असणाऱ्या फील्डमध्ये इथं बघितलं अनुष अग्रवालचं नाव उल्लेख करतो आपण. सोबतच इथं बघितलं तर घोडेस्वार डेसेचा उल्लेख केला तर दिव्यकृती सिंग यांचा उल्लेख येतोय. गोल्फमध्ये दीक्षा डागर आहे. हॉकीमध्ये कृष्ण पाठक आहे. परत हॉकीमध्ये इथं उक्रमबम चानू आहेत. कबड्डीमध्ये पवन कुमार आहेत. कबड्डीमध्येच रितू नेगी आहेत. खो-खोमध्ये नसरीन आहे. इथं बघितलं लॉन बाउन्समध्ये पिंकी आहेत. तोमर शूटिंग अंतर्गत ऐश्वर्या आहेत. ऐश्वर्या तोमर आहे शूटिंगमध्ये. शूटिंगमध्येच ईशा सिंग आहे. स्क्वॅशमध्ये हरिंदर संधू आहेत. सोबत बघितलं टेबल टेनिसमध्ये अहिका मुखर्जींचं नाव आहे. कुस्तीमध्ये सुनील कुमार आहे. परत कुस्तीमध्येच या ठिकाणी अँटीम आहेत. इथं बघितलं वुशू या खेळाअंतर्गत नवरेम देवी आहेत. सोबत पाहिलं पॅरा तिरंदाजीमध्ये शीतल देवी आहेत. अंध क्रिकेटांच्या अंतर्गत पाहिलं तर इलुरी रेड्डींचं नाव येतं आणि पॅरा कॅनोईंगचा उल्लेख केला तर प्राची यादव यांच्या नावाचा उल्लेख येतो. यांना प्राप्त होतोय अर्जुन पुरस्काराचा उल्लेख इथं. सोबत पाहिलं तर द्रोणाचार्य पुरस्काराअंतर्गत 2 कॅटेगरींचा उल्लेख याच्यामध्ये येतो पुन्हा एकदा. मग द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये एक आहे रेग्युलर श्रेणी अंतर्गत. नियमित श्रेणीमध्ये इथे या ठिकाणी 5 लोकांचा उल्लेख येतोय. कोण आहे तिथं? प्रशिक्षकाच्या नावाचा उल्लेख केला. ललित कुमार कुस्ती या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. आर.बी. रमेश बुद्धिबळाशी संबंधित आहेत. महावीर प्रसाद सैनी पॅरा ॲथलेटिक्स प्रकाराशी संबंधित आहेत. शिवेंद्र सिंग हॉकी सोबत आणि गणेश प्रभाकर देवरुखकर मल्लखांबाशी संबंधित आहेत. मल्लखांब आणि आपल्या महाराष्ट्राचा संदर्भ खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणून हे नाव लक्षात ठेवायचं. गणेश प्रभाकर देवरुखकर यांचा उल्लेख येतो. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंटच्या अनुषंगाने या असणाऱ्या कॅटेगरीमध्ये बघितलं जातं. मग इथं कोणाकोणाचा उल्लेख येतोय तर इथं जसकिरत सिंग ग्रेवाल गोल्फसाठी आहेत. सोबत भास्करन ई कबड्डीसाठी. जयंत कुमार पुशीलाल टेबल टेनिससाठी आहेत. ही 3 नावं लाईफ टाईम अचिव्हमेंटच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी येताना दिसतात. सोबत संदर्भ येतोय पण द्रोणाचार्याच्या असणाऱ्या पुरस्कारांच्या कॅटेगरीमध्ये. आता रेफरन्स येतोय ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराचा उल्लेख केला तर या जीवन गौरव कॅटेगरीमध्ये कोणाच्या नावाचा उल्लेख येतोय या ठिकाणी? जर बॅडमिंटनशी संबंधित असणारे मंजुषा कंवर, हॉकीशी संबंधित असणारे विनीत कुमार शर्मा, कबड्डीशी संबंधित असणारे कविता सेल्वराज आणि नंतर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीचा उल्लेख केला तर विद्यापीठांच्या नावांचा उल्लेख येतोय. 3 विद्यापीठांचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. कोणते पहा? गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर हा रँकर धरलेला आहे, विजेता आहे. नंतर येतो लवली व्यावसायिक विद्यापीठ पंजाब हा प्रथम उपविजेताच्या अंतर्गत आणि द्वितीय उपविजेता कोण आहे? कुरुक्षेत्र विद्यापीठ कुरुक्षेत्राच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी सेकंड कॅटेगरीच्या अनुषंगाने असणारे उपविजेता इथं दिसतात. तर हे असणारे पुरस्कार
लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि थोडंसं आपल्याला या पुरस्कारांच्या बॅकग्राऊंड बद्दल बघायचं असेल तर काय लक्षात घ्यायचं, की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा उल्लेख केला तर 2021च्या आधी राजीव गांधी खेलरत्न असं त्याचं नावाचा असणारा उल्लेख आपण तिथे करत होतो. आणि क्रीडा क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि मागील 4 वर्षांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक व उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. किती? ज्या वर्षी पुरस्कार अनाउन्स करायचे, ज्या वर्षी पुरस्कार द्यायचे, त्याच्या अगोदरचे असणारे 4 वर्ष या ठिकाणी काउंट होतात आणि त्या कामगिरीच्या जोरावरती हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात झाली होती 1991-92 च्या अंतर्गत आणि या असणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप पाहिलं तर 25 लाख रुपये मिळतात आणि विश्वनाथ आनंद 1992 मध्ये या पुरस्काराचा पहिला विजेता ठरला होता. हेही लक्षात घ्यायचं आपल्याला कुठं? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा उल्लेख येतो. अर्जुन पुरस्काराचा रेफरन्स घेतला तर सुरुवात झाली होती 1961 मध्ये आणि या पुरस्काराच्या स्वरूपाबद्दल बोलायचं असेल तर स्वरूप लक्षात घ्यायचं 15 लाख रुपये या ठिकाणी या पुरस्काराच्या अंतर्गत प्राप्त होतात. सोबत पाहिलं हे क्रीडा क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पुरस्कार मानलं जातं. सोबतच मागील 4 वर्षांच्या कालावधीतील चांगली कामगिरी, नेतृत्व, खेळाडू वृत्ती, शिस्तीची भावना दर्शवल्याबद्दल हे दिलं जातं. म्हणजे परत एकदा या ठिकाणी सेम मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराप्रमाणेच मागच्या 4 वर्षाच्या असणाऱ्या खेळाचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार हा असणारा पुरस्कार प्राप्त होताना दिसतो. नंतर येतो द्रोणाचार्य पुरस्काराचा उल्लेख. मग या ठिकाणी गुरूंना हा पुरस्कार दिला जातो. याच्यामध्ये सातत्यपूर्ण, उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण काम केल्याबद्दल तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी प्रशिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्काराअंतर्गत रक्कम पाहिली तर सेम अर्जुन पुरस्कारासारखी 15 लाख रुपये. सुरुवात झालेली याची 1985 पासून हे लक्षात घ्यायचं. अर्जुन पुरस्कार झाला 1961 ला, हे पण त्याच्यासोबतच लक्षात घ्या. आणि थोडंसं मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराबद्दल बोलायचं असेल तर त्याचं असणारं प्राइज मनी 10 लाखांचे आहे आणि इथं ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने खेळात मोठं योगदान दिले आणि त्यांच्या निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांना ते प्रोत्साहन देण्यासाठी येतात, त्यांच्या असणाऱ्या लाईफला एक प्रकारे ग्लोरीफाय करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हे लक्षात घ्यायचं. सोबत आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. मग इथं खेळाला प्रोत्साहनपर व्यवस्था आणण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. मग जी कॉर्पोरेट संस्था आहे, भले ती खाजगी असेल, सार्वजनिक क्षेत्रातल्या असेल, या दोन्ही कॅटेगरी मधल्या कॉर्पोरेट संस्था असतील, क्रीडा नियंत्रण मंडळ असतील, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील असणाऱ्या क्रीडा संस्थासह एनजीओ असतील, क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रामध्ये दृश्यमान भूमिका बजावली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात झाली 2009 मध्ये राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराचा उल्लेख लक्षात घ्यायचा आणि शेवटचा येतो मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीचा उल्लेख येतो. हा आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात होते 1956-57 कालखंडामध्ये आणि इथं रक्कम दिलं जातं या असणाऱ्या पुरस्काराअंतर्गत 15 लाख रुपये त्या स्पेसिफिक असणाऱ्या विद्यापीठाला हा पुरस्कार अंतर्गत ही रक्कम प्राप्त होते, हेही इथं लक्षात ठेवायचंय. सोबत उल्लेख केला तर महत्वपूर्ण असणारा पुरस्कार, वारंवार आयोगाला आवडणारा पुरस्कार आहे, पण या पुरस्कारामध्ये दुहेरी मुद्दा चर्चेमध्ये येतोय म्हणून लक्षात ठेवायचं तो म्हणजेच काय तर बॅलन डी ओर 2023 चा पुरस्कार. आता काय लक्षात घ्यायचं इथं, अर्जेंटिनाचा असणारा अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विक्रमी 8व्यांदा 2023 साठीचा असणारा बॅलन डी ओर लक्षात घ्यायचं, मेस्सीच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा. किती वेळा? 8व्यांदा हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आता हा प्रश्न मी वारंवार विचारलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी उत्तर पटपट देता. मला परत एकदा क्वेश्चन करतो आणि पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा की आपल्या भारतातल्या गोव्यामध्ये 2 महत्वपूर्ण क्रिकेट या फुटबॉलपटूंपैकी एकाचा स्टॅच्यू त्या ठिकाणी बसवला होता. पण तिथल्या लोकांना असं वाटलं की आपल्या असणाऱ्या इतिहासातील असणाऱ्या गोष्टींना परत एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न होतोय आणि ज्या लोकांनी किंवा ज्या कॅटेगरीच्या लोकांनी त्रास दिलाय त्याच असणाऱ्या व्यक्तीचा पुतळा त्या ठिकाणी आणला जातोय, बसवला जातोय. म्हणून गोव्यातील लोकांनी तो पुतळा फोडला. तर ते कोणाचा पुतळा बसवला होता आपल्या गव्हर्नमेंटनं, तर ते तुम्ही मला सांगणार आहात. ऑप्शन 2च आहेत फक्त, मेस्सीचा आणि रोनाल्डोचा. यापैकी कोणाचा असणारा पुतळा तिथं बसवला होता आणि तो फोडला, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं,
इथं कितव्यांदा? 8व्यांदा लिओनेल मेस्सीला हा पुरस्कार दिला जातोय. याच्या अगोदर 2009, 10, 11, 12, 15, 19, 21 या असणाऱ्या वर्षांचा उल्लेख येतो. सन्मानित करण्यात आलं होतं आणि मेस्सी नंतर हा पुरस्कार कुणी? क्रिस्टियानो रोनाल्डो किती वेळा? 5 वेळा पटकावलाय. मेस्सीच्या नावावरती विक्रम आहे 8 वेळा आणि रोनाल्डोच्या नावाचा उल्लेख केला तर 5 वेळा हा असणारा पुरस्कार पटकवलेला आहे, लक्षात ठेवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा या वर्षाचा पुरस्काराबद्दल काय महत्त्वपूर्ण आहे, तर मेस्सीची असणारी जी तुलना आहे का, ती मेस्सीची तुलना कोणासोबत केली जाते या ठिकाणी? तर इथं दिएगो मॅराडोना कोणासोबत? दिएगो मॅराडोना यांच्यासोबत केलं जातं आणि त्यांना असं म्हटलं जातं मेस्सीला, की वारसदार आहेत कोणाचे? दिएगो मॅराडोनाचा असणारा वारसदार म्हणून त्या ठिकाणी आहेत, असा उल्लेख येतोय. आणि हा यंदाचा बॅलन डी पुरस्कार जो आहे का, तो मॅराडोना यांना समर्पित केला होता. म्हणून विचारलाच तुम्हाला स्पेसिफिक क्वेश्चन, तो कोणाला समर्पित केला होता? तर लक्षात घ्यायचं, दिवंगत डिएगो मॅराडोनाचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि सोबत पाहिलं स्पेनच्या असणाऱ्या 25 वर्षीय एतना बोनमतीने, काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? एतना बोनमतीने महिला वर्गातून हा पुरस्कार त्यांना मिळालाय. आणि स्पेननं ऑगस्टमध्ये महिलांचा वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला होता, हे पण इथं लक्षात घ्यायचंय. आणि रिअल माद्रिद आणि इंग्लंडचा असणारा स्टार ज्यूड बोलिंगहॅमने पॅरिसमधील असणाऱ्या बॅलन डी समारंभात 21 वर्षाखालील वयोगटामध्ये सर्वोत्कृष्ट खेळासाठी असणारा कोपा ट्रॉफी सुद्धा जिंकलेला आहे. कोणाचा उल्लेख करायचा? रिअल माद्रिद आणि इंग्लंडचा असणारा स्टार ज्यूड कोण? बेलिंगहॅम यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतो. बॅलन डी किती वर्षाखालील? 21 वर्षाखालील असणाऱ्या ट्रॉफीचा उल्लेख येतोय. तिथं असणारं हे नाव आपल्याला कोरताना दिसत आहेत. सोबत पाहिलं अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता गोलरक्षक कोण या ठिकाणी? एमिलियानो मार्टेन्झानी हा सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून लेव याशिन ट्रॉफी सुद्धा जिंकताना दिसतात. हे ट्रॉफी स्पेसिफिक आहेत. बऱ्याच वेळा मेजर इव्हेंट, मेजर अवॉर्ड्स विचारण्याऐवजी या असणाऱ्या साइड ऍक्टर किंवा साइड मुद्द्यांवरती क्वेश्चन करतो आयोग. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. म्हणून या असणाऱ्या पुरस्कारांचा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा. बॅलन डी परत एकदा या ठिकाणी दिएगोंचा उल्लेख आणि सोबतच मेस्सीच्या नावाचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. विक्रमी 8व्यांदा हा पुरस्कार दिला जातोय त्यांना. सोबत पाहिलं या पुरस्काराचा उल्लेख केला तर बॅलन डी अर्थ काय या ठिकाणी? गोल्डन बॉलचा उल्लेख येतो. काय येतो याचा अर्थ? गोल्डन बॉलचा रेफरन्स या ठिकाणी येतो. आणि 2023 असणार कितवं एडिशन आहे, कितवं वर्ष आहे? तर 67वं वर्ष याच्यामध्ये आहे. आणि फ्रान्स फुटबॉल मासिकाच्या वतीने कोणाकडनं? फ्रान्स फुटबॉल मासिक आहे, 1956 पासून हा दिला जातो. आणि याच्यामध्ये महिला कॅटेगरी कधी ऍड करण्यात आली? तर 2018 मध्ये ही कॅटेगरी ऍड करण्यात आली. आताच पाहिलं मेस्सीनं सर्वाधिक 8 वेळा हा पुरस्कार पटकावलेला आहे. आणि त्यानंतरचा उल्लेख केला तर रोनाल्डोच्या नावाचा उल्लेख येतो, तो त्यानं 5 वेळा पटकावलेला आहे. तोही मुद्दा लक्षात घ्यायचा या असणाऱ्या बॅलन डी पुरस्काराचा रेफरन्स. त्यानंतर एक महत्वपूर्ण पुरस्काराचा रेफरन्स येतो आपल्या राज्याशी संबंधित, तो म्हणजे कुठला? शिवछत्रपती पुरस्काराचा रकमेचा उल्लेख या ठिकाणी येतोय, कारण या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ होताना दिसते. काय रेफरन्स आहे इथं? पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी केली. ऑगस्ट 2023 मध्ये. आणि ही वाढ मागील 3 वर्षांच्या पुरस्कारांसाठी सुद्धा लागू होईल. म्हणजे जे मागच्या 3 वर्षांमध्ये पुरस्कार दिले नव्हते त्यांनाही असणारा पुरस्कार दिला जातोय. आणि प्लस ते असणारे अवॉर्डची मनी त्यांना सुद्धा दिली जाते, वाढवून मनी दिली जाते. आणि त्या असणाऱ्या श्रेणीचा उल्लेख केला तर पूर्वी काय होतं ना आता रक्कम काय ते पण लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, शिवछत्रपती पुरस्कारांच्या लिस्टमध्ये खेळाडूंसाठी जो पुरस्कार दिला जातो तिथं अगोदर रक्कम होती 1 लाख रुपये, ही आता रक्कम 3 लाख रुपये झालेली आहे. आणि शिवछत्रपती पुरस्कारांच्या लिस्टमध्ये प्रशिक्षकांसाठी जो जीवन गौरव पुरस्कार दिला जातो तिथं 3 लाख रुपये होता, ती रक्कम आता वाढून 5 लाख रुपये झालेली आहे. तोही संदर्भ याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. कोणता संदर्भ येतो? शिवछत्रपती पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि मागच्या असणाऱ्या 3 वर्षांच्या पुरस्कारांचा उल्लेख केला तर महत्वपूर्ण लेजंड तुम्हाला दिसतील. या तिघांच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. श्रीकांत वाड 2019-20 चा पुरस्कार आहे. नंतर दिलीप वेंगसकरांचा उल्लेख येतो 2020-21 चा उल्लेख. नंतर येतो आदिल सुमारीवाला 2021-22 चा असणारा पुरस्कार, ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आलाय. शिवछत्रपती पुरस्कारांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सोबतच 14 क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता पुरस्कार, 83 राज्य क्रीडा खेळाडू पुरस्कार
आणि 14 दिव्यांग खेळाडू आणि 5 साहसी प्रकारातील खेळाडूंचा सन्मान सुद्धा झालाय. म्हणजे एकूण 70 पुरुष, 49 महिला असे एकूण 119 खेळाडूंचा सन्मान याच्या अंतर्गत करताना आपण बघतो. हे 3 नावं लक्षात ठेवायची आपल्याला या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं नाव दिलीप वेंगसकरांचं नाव असेल, श्रीकांत वाडचं असेल आणि आदिल सुमारीवालांचं असणार नाव याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हा रेफरन्स इथे लक्षात घ्या. आणि थोडंसं या पुरस्काराच्या बॅकग्राऊंड बद्दल बघायचं असेल तर क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो. हा कोणत्या इयर पासून दिला जातो? 1969-70 पासून दिला जातोय हे लक्षात घ्यायचं. आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराअंतर्गत दादोजी कोंडदेव जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार महिला, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार अपंग खेळाडू असे 3 राज्य क्रीडा पुरस्कार सुद्धा पात्र व्यक्तींना दिले जातात. म्हणजे याच्या कॅटेगरी अंतर्गत 3 सब कॅटेगरींचाही उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तो इथला रेफरन्स लक्षात घ्यायचा. शिवछत्रपती पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी येतो तेव्हा. त्यानंतर चर्चेमध्ये येतो एक महत्त्वपूर्ण पुरस्कार, ज्या पुरस्काराच्या असणाऱ्या किंवा ज्या असणाऱ्या इव्हेंटसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण आपल्या असणाऱ्या नीरज चोप्रांचं नाव घेतो. तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी? तर लॉरियस क्रीडा पुरस्काराचा उल्लेख येतोय. लॉरियस क्रीडा प्रकाराचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे. 2023च्या अंतर्गत आहे आणि हा 23चा उल्लेख केला तर 8 मे 2023ला हा इव्हेंट झाला कुठं? पॅरिसमध्ये. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये जगभरातील खेळाडूंना काय केलं जातो? हा असणारा वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड दिले जातात. आणि इथं अर्जेंटिनाचा असणारा कर्णधार लिओनेल मेस्सीला 2023च्या वर्षातील लॉरियस पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. परत एकदा बॅलंडिओर सोबत कोणाचा उल्लेख करायचा या ठिकाणी? मेस्सीचा. अजून कुठल्या पुरस्कारासाठी? लॉरियस पुरस्काराचा उल्लेख. म्हणजे मेस्सीचं नाव वारंवार येतंय हे लक्षात ठेवायचं. आणि महिला विभागात पाहिलं तर धावपटू शेली अँड फ्रेझर. कोणाचं नाव लक्षात घ्यायचं? मेस्सी सोबत धावपटूंचं नाव घ्यायचं. फुटबॉलपटू सोबत शेली अँड फ्रेझरचं नाव लक्षात घ्यायचं. आणि हा पुरस्कार मेस्सीला याच्या अगोदर पण मिळालाय. कधी मिळालाय? 2020 मध्ये इथं मिळताना दिसतोय आपल्याला. तो कोणासोबत? फॉर्म्युला 1 ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन. लक्षात घ्यायचं, लुईस हॅमिल्टनचं नाव वारंवार चर्चेमध्ये येतं. कारण फॉर्म्युला 1 रेसिंगमध्ये या साहेबांचं नाव मागच्या वर्षी पण गाजलेलं आहे. ते पण लक्षात ठेवायचं. यांना मेस्सीला यांच्यासोबत विभागून हा पुरस्कार दिला होता 2020 मध्ये. सोबतच कतारमधील विश्वकरंडक स्पर्धेतील अर्जेंटिना संघाला सर्वोत्तम संघाचा सुद्धा पुरस्कार या ठिकाणी मिळालाय. म्हणून एकाच वर्षी वैयक्तिक व्यक्ती आणि संघाला प्राप्त होणाऱ्या पुरस्कारामध्ये मेस्सीचं नाव येतंय. त्यामुळे लक्षात घ्यायचं. आणि हा पहिलाच खेळाडू ठरतोय जगातला. त्यामुळे या पुरस्काराचा रेफरन्स चर्चेमध्ये राहील. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि थोडंसं पाहिलं नीरज चोप्रांच्या बाबतीमध्ये तर जागतिक ॲथलेटिक्स संस्थेने 2023 सालच्या पुरुष जागतिक ॲथलेटिक्ससाठी नामांकन केलं. याच असणाऱ्या नीरज चोप्रा यांना 11 ऑक्टोबर 2023 रोजी काय करण्यात आलं होतं? लॉरियस ब्रँडचे असणारे अँबॅसेडर बनवण्यात आलं होतं. आणि तेव्हा त्यांना हे यश संपादन केलं होतं. म्हणजे नीरज चोप्रांचं नाव या पुरस्काराशी कनेक्टेड आहे ब्रँड अँबॅसेडरच्या अनुषंगाने. हे इथं लक्षात ठेवायचंय. संदर्भ वारंवार येतो. हाही महत्वपूर्ण उल्लेख याच्यामध्ये असेल. आणि थोडंसं या असणाऱ्या पुरस्कारामध्ये काही जागतिक विजेत्यांच्या नावांचा उल्लेख याच्यामध्ये करणं अपेक्षित असेल. मग कोण कोण असतील? वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंच्या नावाचा उल्लेख केला. पुरुष गटामध्ये आत्ताच पाहिला आपण अर्जेंटिनाचा असणार लिओनेल मेस्सीचा उल्लेख. वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला शेली अँड फ्रेझर जमैका. वर्षातील सर्वोत्तम संघ उल्लेख केला अर्जेंटिनाचा पुरुष फुटबॉल संघ. वर्ल्ड ब्रेक थ्रू ऑफ द इयरचा उल्लेख केला तर कार्लोस अल्काराजा स्पेन. टेनिस संबंधित आहे. सर्वोत्तम त्या ठिकाणी बघितलं तर कमबॅकचा रेफरन्स येतोय पुनरागमनचा. इथं येतो उल्लेख कोणाचा? क्रिश्चियन एरिक्सन डेन्मार्क. फुटबॉलशी संबंधित आहेत तर त्यांना हा पुरस्कार इथं दिला जातोय. हे इथं लक्षात घ्यायचं. थोडीशी ऍडिशनली 3 नावं आहेत. तो रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. सोबतच चर्चेमध्ये येतो कुठला? फुटबॉलर ऑफ द इयर पुरस्कार. म्हणजे जगामध्ये रेकग्नाइज करण्यासाठी एक महत्वपूर्ण संदर्भ फुटबॉलशी संबंधित असतोच. मग तसाच एक अँगल भारतातील असणाऱ्या खेळाडूंसाठी सुद्धा असावा
म्हणून येतो मुद्दा फुटबॉलर ऑफ द इयर या पुरस्काराशी संबंधित. आणि याचा उल्लेख केला तर 4 जुलै 2023 रोजी भारतीय फुटबॉल संघाचा, मला चला पटकन सांगा बघू, फुटबॉलमध्ये इंटरनॅशनल गेम्समध्ये गोल करणाऱ्या रँकिंगमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा असणारा एक भारतीय खेळाडू आहे, ज्यांनी आता नुकतीच रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. त्या असणाऱ्या ग्रेट लेजंडचं नाव तुम्ही मला पटकन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणार आहे, ज्यांनी आता रिसेंटली रिटायरमेंट अनाउन्समेंट केलेली आहे. तर भारतीय फुटबॉल संघाचा मिडफिल्डर कोण या ठिकाणी लक्षात घ्यायचं? ललियानजुआला चांगते. काय लक्षात घ्यायचं? ललियानजुआला चांगते यांना काय मिळालं या ठिकाणी? तर इथं यांना ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन द्वारा पुरुष कॅटेगरी अंतर्गत फुटबॉलर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही घोषणा झालेली आहे. आणि इंडियन सुपर लीग आणि राष्ट्रीय संघातील प्रभावी कामगिरीमुळेच या पुरस्कारासाठी यांची निवड झाली. 26 वर्षीय मिझोरामच्या या खेळाडूने भारतासाठी आंतरराष्ट्रीय हंगामामध्ये 12 सामन्यांमध्ये 2 गोल केलेत. हे पण तितकंच महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं. कुठला खेळाडू आहे? मिझोरामचा प्लेअर आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि या 2022-23च्या पुरस्काराबद्दल बोलायचं असेल तर काय काय रेफरन्स येतोय? पुरुष फुटबॉल पट्टूचा उल्लेख केला तर आताच पहिला आपण या ठिकाणी लालियानजुआला चांगते. महिला फुटबॉल पट्टूचा उल्लेख केला तर मनीषा कल्याण, नाव लक्षात घ्यायचं. महिला फुटबॉल पट्टूचा उल्लेख केला फुटबॉलर ऑफ द इयर भारतांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये तर मनीषा कल्याण यांच्या नावाचा उल्लेख करायचा. वर्षातील पुरुष उद्योन्मुख खेळाडूचा उल्लेख केला तर आकाश मिश्रांचा उल्लेख करायचा. महिला उद्योन्मुख खेळाडूचा उल्लेख केला तर इथं तिलजी शाजी यांच्या नावाचा उल्लेख करायचा. वर्षातील पुरुष प्रशिक्षकाच्या नावाचा उल्लेख केला तर इथं क्लिफर्ड मिरांडांचा नावाचा उल्लेख करतो आपण. महिला प्रशिक्षकाचा उल्लेख केला तर प्रिया पराथी, इथं वलापिल यांच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख करायचा, ज्या अनुषंगाने हे पुरस्कार चर्चेमध्ये येतात. ही नावं विचारले जाऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवायचं. सोबतच फिफा अवॉर्ड्स 2022 वरती पण चक्कर त्या ठिकाणी आपण चर्चा करूया. 27 फेब्रुवारी 2023 मध्ये पॅरिसमध्ये फ्रान्स अंतर्गत फिफा फुटबॉल पुरस्कार सोहळा पार पडला. 2016 मध्ये स्थापन झाल्यापासून हा कितवा आहे पुरस्कार? 7वा पुरस्कार आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि विजेत्यांच्या नावांचा उल्लेख केला परत एकदा मेस्सींचं नाव या ठिकाणी समोर येतोय. साहजिक आहे, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर याचा संदर्भ येतोच, त्यामुळे परत एकदा. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा उल्लेख केला, लिओनेल मेस्सीचा उल्लेख करतो. अर्जेंटिनाशी संबंधित असणारे मेस्सी साहेब चर्चेमध्ये वारंवार येत आहेत, लक्षात ठेवायचंय. आणि जर तुक्का मारायचा असेल, प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असेल तर काय करायचं? डायरेक्टली उत्तर फुटबॉलशी संबंधित आला तर मेस्सी साहेबांना या ठिकाणी हायलाइट करून द्यायचं. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा उल्लेख केला तर कोणाचं नाव लक्षात घ्यायचं? अलेक्सिया पुटेलास, स्पेनशी संबंधित आहे. सोबत येतो पुस्कस पुरस्काराशी संबंधित आला तर या ठिकाणी मार्सिन ओलेक्सीचा उल्लेख या ठिकाणी येतो. सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षकाचा उल्लेख केला तर लिओनेल स्कालोनी अर्जेंटिनाचीच असणारे प्रशिक्षक आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळतोय. आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षकाचा उल्लेख केला सरीना विगमन इंग्लंडशी संबंधित आहेत, तर या असणाऱ्या पुरस्कारांचा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. मेस्सी साहेब फिफा फुटबॉल या पट्टू अंतर्गत सुद्धा चर्चेमध्ये येत आहेत. सोबत काही पुरस्कार आहेत अजून. सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरचा उल्लेख केला तर एमिलियानो मार्टिनेज अर्जेंटिना संबंधित. महिला गोलकीपरचा उल्लेख केला तर मेरी केरप्स इंग्लंडशी संबंधित. चाहता पुरस्काराचा उल्लेख केला, जिथं प्रेक्षकांचा चाहता असणारी टीमचा उल्लेख केला तर अर्जेंटिना समर्थकांचा असणारा उल्लेख याच्यामध्ये येतोय. त्या फॅन संदर्भात हा पुरस्कार आहे. फेअर प्ले अवॉर्ड, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्पर्धा रंगवली, म्हणजे तिथं कोणत्याही असणाऱ्या स्पर्धेला वेगळ्या पद्धतीचं गालबोट लागता कामा नये आणि त्याला ऍज अ जेंटलमॅन गेमच्या स्वरूपामध्ये खेळलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांना फेअर प्ले अवॉर्ड दिला जातो आणि तो दिला कोणाला या ठिकाणी? लुका लोचोशविली यांना हा पुरस्कार मिळतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं उल्लेख केला तर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख केला तर आपल्याला 3 नावं दिसतात, ज्यांना 2-2 वेळा प्राप्त झालेला आहे पुरस्कार. याच्यामध्ये कोणाचं नाव येतं? पहिला लिओनेल मेस्सीचा उल्लेख येतोय, 19 आणि 22चा आत्ता जो अनाऊन्स झालाय तो. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावाचा उल्लेख केला तर 16-17 या 2 वर्षांतर्गत त्यांना पुरस्कार मिळाला होता. रॉबर्ट लॅव्हनडोस्कींचा उल्लेख केला, 20-21 मध्ये मिळाला होता. नंतर येतो लुका मोडिकचा, 2018 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. हे पण इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे.
चर्चेमध्ये असतात पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी, त्यामुळे हा संदर्भ इथं लक्षात ठेवायचा. क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणारे पुरस्कार जे बऱ्याच अंशी महत्वपूर्ण आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर केले. त्यानंतर आता घेऊया आपण ते कुठलं, सौंदर्य स्पर्धा म्हणजे ब्युटी इंडस्ट्रीच्या अनुषंगाने रेकग्नाइज करण्यासाठी या असणाऱ्या अवॉर्ड्सला दिलं जातं असं म्हटलं जातं. आणि त्यासोबतच महत्वपूर्ण मुद्दा, जगभरातील असणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धकांना एक पार्टिसिपेशन घेण्यासाठी या असणाऱ्या स्पर्धांचं असणारं औचित्य त्या ठिकाणी त्यांना प्राप्त व्हावं, त्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या असणाऱ्या सौंदर्य स्पर्धांचा उल्लेख केला तर नंबर 1 ला गाजणाऱ्या स्पर्धेचा संदर्भ वारंवार चर्चेमध्ये येतो, मिस युनिव्हर्स. आणि आता लक्षात घ्यायचं, मिस युनिव्हर्स 2023 चा उल्लेख केला तर निकाराग्वा या असणाऱ्या देशाशी संबंधित असणारी कोण, शेनिस पॅलासिओस. काय नाव लक्षात घ्यायचं यांचं, शेनिस पॅलासिओस. आणि या ठिकाणी पहिल्याच स्पर्धक आहेत कुठल्या देशाच्या, निकाराग्वा या देशाशी संबंधित पहिल्या स्पर्धक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार मिळाला जातोय मिस युनिव्हर्स 2023 चा. याच्यामध्ये उपविजेत्यांच्या नावाचा उल्लेख केला तर अँटोनिया फोर्सिल्ड थायलंडच्या व्यक्ती आहेत त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या उपविजेत्यांचं नाव आलं मोराया विल्सन, ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहे. आणि ही कितवी एडिशन होती तर ही 72व्या क्रमांकाची एडिशन होती. कालावधीचा उल्लेख केला तर 18 नोव्हेंबर 2023 ला घडला होता. ठिकाण होतं कुठला, सॅन साल्वाडोर, एल साल्वाडोर मधला. आणि या ठिकाणी पाहिलं, पॅलासिओस या 23 वर्षीय मानसिक आरोग्य कार्यकर्ता आणि मानाग्वा म्हणजे निकाराग्वा येथील असणाऱ्या दृकश्राव्य निर्मितीच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी काम करताना दिसतात. म्हणजे यांचा मुद्दा या ठिकाणी मानसिक आरोग्य कार्यकर्त्याच्या अनुषंगाने चर्चेमध्ये येईल, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवायचं. आणि भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं, श्वेता शारदाने काय केलं, भारताचं प्रतिनिधित्व केलं. आणि कितव्या रँकवरती, 6 रँकवरती. आणि या इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानी सुद्धा स्पर्धक आपल्याला दिसतात. पाकिस्तानी स्पर्धकांचा इतिहासामध्ये कुठल्या मिस युनिव्हर्सच्या इतिहासामध्ये पाकिस्तानी प्लेअर पहिल्यांदाच आलेत. त्यांच्या नावाचा उल्लेख केला तर एरिका रॉबिन यांच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचं. कोण, एरिका रॉबिन. सोबत मुद्दा येतो या ठिकाणी, मरीना मॅचेटे पोर्तुगाल आणि रिक्की कोले नेदरलँड्स या पहिल्या ट्रान्सजेंडर सुद्धा सहभागी झाल्या. विचारला जाईल पहिल्या ट्रान्सजेंडर स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांचं नाव मिस युनिव्हर्स मध्ये कोणती दोन नाव लक्षात घ्या, देशाची नावं पण लक्षात ठेवा. जसं क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडरनं पदार्पण केलं होतं त्याच्यावरती मुद्दा गाजला होता, तसंच इथं लक्षात ठेवायचं, मरीना मॅचेटे पोर्तुगालशी संबंधित आणि रिक्की कोले कुठल्या देशाशी, नेदरलँडशी संबंधित आहेत. हे पहिले ट्रान्सजेंडर आहेत. तसंच कोलंबियातील असणाऱ्या कॅमिला अवेला या मिस युनिव्हर्स स्पर्धेत टॉप 10 मध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या आई ठरलेल्या आहेत. म्हणजे बाळ असताना त्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी घेतला आणि पहिल्या टॉप 10च्या रँकमध्ये येणाऱ्या जगातल्या पहिल्या महिलेचा मान यांना प्राप्त होतोय. लक्षात घ्यायचं, कुठल्या देशाच्या, कोलंबियाशी संबंधित आहेत. कोण, कॅमिला अवेला. विचारलंच विधानांच्या अनुषंगाने तर ते पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित असणार आहे. मिस युनिव्हर्सचा उल्लेख. आणि थोडंसं या स्पर्धेच्या इतिहासाबद्दल बोलायचं असेल तर याची सुरुवात या ठिकाणी पॅसिफिक मिल्स या असणाऱ्या कंपनीने 1952 मध्ये कुठे केली होती, कॅलिफोर्निया या ठिकाणी केली होती. आणि मिस युनिव्हर्सचा किताब सर्वाधिक वेळा कोणत्या देशानं जिंकलाय, अमेरिकेनं जिंकलेला आहे. आणि राष्ट्रीय पातळीवरील अंतिम विजेती मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी दिली जाते. म्हणजे प्रत्येक देश काय करतो, स्वतःच्या पातळीवरती या ठिकाणी स्पर्धा भरवतो. म्हणजे मिस इंडिया असेल, मिस अमेरिका असेल, मग तिथून कॅन्डिडेट जातात कुठं, मिस युनिव्हर्स अंतर्गत. आणि मिस युनिव्हर्स मध्ये सुष्मिता सेन 1994 चा उल्लेख येतोय. सोबतच लारा दत्ता 2000 चा उल्लेख येतोय. हरनाज संधू 2021 चा उल्लेख येतोय. या असणाऱ्या भारतीय नावांचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे या असणाऱ्या सौंदर्य स्पर्धेमध्ये. नंतर या सौंदर्य स्पर्धेमध्ये येतो तो म्हणजे कुठला, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023. लक्षात घ्यायचं, हा इव्हेंट का चर्चेमध्ये येतो तर इथं लक्षात घ्यायचं, राजस्थान मधील असणाऱ्या कोटा या ठिकाणच्या नंदिनी गुप्ता, कोणाचं नाव लक्षात द्यायचं, नंदिनी गुप्ता यांचं फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 म्हणून निवड झालेली आहे. आणि हा इव्हेंट कुठं झाला होता तर जेव्हा जेव्हा नॉर्थ ईस्टचं नाव चर्चेमध्ये असतं तेव्हा तेव्हा आयोगाचा प्रश्न असतोच. म्हणून लक्षात घ्यायचं, मणिपूर येथील इम्फाळ या ठिकाणी 15 एप्रिल 2023 रोजी ही स्पर्धा भरली.
आणि सेकंड रँकचा उल्लेख केला तर दिल्लीच्या श्रेया पुंजा यांना सेकंड रँक मिळते. तर थर्ड रँक वरती मणिपूरच्याच आहेत त्या ठिकाणी थौना ओजाम, ट्रेला लुआंग यांना ह्या ठिकाणी तृतीय क्रमांक मिळालाय. नाव नीट ऐका, माझ्याकडनं चुकलं असेल तर माफ करा. काय नाव आहे? थौना ओजाम ट्रेला लुआंग यांना थर्ड रँक या ठिकाणी प्राप्त होते. आणि ही कितवी एडिशन होती तर 59th एडिशन होती. 59 क्रमांकाची असणारी एडिशन होती. 1952 पासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय आणि महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचा उल्लेख केला या ठिकाणी तर 7व्या नंबरवरती महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचा उल्लेख करतो आपण. अपूर्वा चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख येतो आणि मागच्या काही विजेत्यांचा उल्लेख केला. महाराष्ट्राशी संबंधित असलेला संदर्भ जर याच्यामध्ये आला तर ते अजून महत्वपूर्ण आहेच. मग सुमन रावचा उल्लेख येतो 2019चा. नंतर येतो मनसा वाराणसींचा 2020चा. तिनी शेट्टींचा उल्लेख येतो 2022चा. नंदिनी गुप्ता आता 2023चा आहे. हा पण मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. कोविडमध्ये 21 अंतर्गत आपल्याला हा होताना दिसला नव्हता. नंतर येतो याच सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित पुरस्कारांच्या अंतर्गत मिस इंटरनॅशनल 2023चा उल्लेख. आणि इथं पाहिलं तर हे कितवी एडिशन आहे? 61वी एडिशन आहे. मिस इंटरनॅशनल 1960 मध्ये सुरू झालं होतं आणि ही 2023चा असणार इव्हेंट कुठं घडला होता? टोकियो जपानमध्ये घडला होता. याच्या कालावधीचा उल्लेख केला 26 ऑक्टोबर 2023ला असणारा हा इव्हेंट झालेला होता. विजेत्यांचा उल्लेख केला तर व्हेनेझुएलाचे असणारे कोण या ठिकाणी? अँड्रिया रुबियो. कोणाचं नाव लक्षात घ्यायचं? अँड्रिया रुबियो यांच्या नावाचा उल्लेख करा. आणि पहिल्या उपविजेत्यांच्या नावाचा उल्लेख केला तर सोफिया ओसिओ कोलंबियाची असणारी आणि दुसरी उपविजेत्यांच्या नावाचा उल्लेख केला पेरू देशाशी संबंधित असणाऱ्या कॅमिला डायज हे नाव लक्षात घ्यायचंय. आणि भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलेलं आहे या ठिकाणी या मिस इंटरनॅशनल मध्ये? प्रवीणा अंजना यांच्या नावाचा उल्लेख येतो. आणि उदयपूरच्या प्रवीणा अंजनाने मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब पटकवला. आणि 23 वर्षीय अंजना व्यवसायाने कोण आहेत? सीए आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांचाही उल्लेख इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांनी मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 जिंकलं म्हणून त्यांना रिप्रेझेंट करता आलं मिस इंटरनॅशनल. आणि तिथं त्यांना कितवी रँक मिळाली या ठिकाणी? तर इथं लक्षात घ्यायचं रँक नाहीये इथं, फक्त लक्षात घ्यायचं भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे प्रवीणा अंजना यांनी. तो इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार. ठीक आहे. नंतर याच असणाऱ्या ब्युटी इंडस्ट्रीच्या अनुषंगाने असणाऱ्या अवॉर्ड्स मध्ये एक नाव अजून चर्चेमध्ये येतं, मिस वर्ल्ड. आता मिस इंटरनॅशनल झालं, सोबतच मिस युनिव्हर्स झालेला आहे. आता येतो मिस वर्ल्ड 2023चा. आणि याच्यामध्ये पाहिलं तर कितवी एडिशन आहे? तर ही आहे 71व्या क्रमांकाची एडिशन. 2 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी यशोभूमी इथं होताना दिसतोय आपल्याला हा असणार इव्हेंट. यापूर्वी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात अगोदर झाली होती. ती कधी? 1996ला. म्हणजे 1996 नंतर डायरेक्टली आता 2024च्या मार्च मध्ये हे मिस वर्ल्ड 2023 चे इव्हेंट होताना दिसतंय आपल्याला. आणि या वर्षीच्या स्पर्धेचं यजमानपद याआधी कोणाकडे होतं? संयुक्त अरब अमिरातीकडे देण्यात आलं होतं. पण त्यांच्यानंतर आपण तिथं झालं नाही म्हणून तो भारतामध्ये होताना दिसतोय. सध्याची मिस इंडिया वर्ल्ड कोणाचं नाव लक्षात घ्यायचं? तिनी शेट्टी या यंदाच्या मिस वर्ल्ड 2023च्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करताना दिसतात. सध्याच्या असणाऱ्या मिस वर्ल्ड पोलंडची असणारी कोण? कॅरोलिना बेलवान्स्का 2021च्या असणाऱ्या इव्हेंटचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर त्या होत्या, त्या इव्हेंटचा उल्लेख इथे लक्षात ठेवूया. सोबतच भारतीयांच्या नावाचा उल्लेख केला तर कोण कोण आहेत मिस वर्ल्डच्या लिस्टमध्ये? इथं रीता फारिया 1966 मध्ये, ऐश्वर्या राय 1994 मध्ये, डायना हेडन 1997 मध्ये, युक्ता मुखी 1999 मध्ये, प्रियंका चोप्रा 2000 मध्ये आणि मानुषी छिल्लर 2017 मध्ये. त्यामुळं भारतीय महिलांशी संबंधित नावांचा उल्लेख आला तर तोही विचारला जाऊ शकतो. त्यामुळं मिस वर्ल्डच्या नावाचा उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. भारत 1996 नंतर परत एकदा 2024 मध्ये या इव्हेंटला होस्ट करतोय हे लक्षात घ्यायचं. आणि मिस इंडिया USA 2023चा उल्लेख केला तर अमेरिकेतील असणाऱ्या मिशिगन इथल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रिजुल मैनीने न्यू जर्सी येथे झालेल्या मिस इंडिया USA अंतर्गत वार्षिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावताना दिसतात. कोण इथं? रिजुल मैनीने यांच्या नावाचा उल्लेख करायचा. आणि सोबतच मॅसेच्युसेट्स मधील असणाऱ्या स्नेहा नाम्बियारला
मिसेस इंडिया US म्हणून घोषित करण्यात आले आणि पेन्सिल्व्हेनियाच्या असणाऱ्या सोलोनी राममोहनने मिस टीन इंडिया चा किताब जिंकलेला आहे. म्हणजे US अंतर्गत इंडियन्सला प्रमोट करण्याच्या अनुषंगाने हा इव्हेंट होताना दिसतोय. लक्षात घेऊया. नंतर येतो मिस अर्थ इंडिया 2023 चा उल्लेख केला तर हा इव्हेंट झाला होता 26 ऑगस्टला 2023 ला नवी दिल्ली या ठिकाणी. आणि इथं मिस डिवाइन ब्युटी 2023 च्या फायनल मध्ये जयपूरच्या असणारे कोण प्रियन सैनने मिस अर्थ इंडिया 2023 चा किताब पटकवला. मूळ राजस्थानची 20 वर्षीय तरुणी प्रियनने गतवर्षीची विजेती असणारी वंशिका परमारची जागा घेतलेली आहे. म्हणजे रिजनल पुरस्कारांचा संदर्भ येतोच, त्याच्यानंतर येणाऱ्या नॅशनल लेवलचे पुरस्कार आहेत. मग या पुरस्कारामध्ये प्राप्त झालेल्या व्यक्ती महिला मग इंटरनॅशनल लेवलच्या असणाऱ्या स्पर्धांना रिप्रेझेंट करतात म्हणून ही नावं महत्वपूर्ण आहेत. त्यानंतर येतात मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल 2023 चा उल्लेख केला तर भारतीय अभिनेत्री आस्था रावलने भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल स्पर्धेच्या 5व्या आवृत्तीचं विजेतेपद पटकवलेलं आहे. बेस्ट इन इंटरव्ह्यू आणि बेस्ट इन स्विमवेअर या किताबाने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेला आहे. इंडियामध्ये प्रेझेंट होत असल्या कारणानं या असणाऱ्या भारतीय नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. कितवं होतं एडिशन? 5वं एडिशन आहे. मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल मध्ये भारतीय नाव दिसते आपल्याला ते म्हणजे कोण? आस्था रावल. हे लक्षात घ्यायचं. हा संदर्भ याच्यामध्ये येतोय हे आपण विचारात घेऊया. ठीक आहे. त्यानंतर या असणाऱ्या ब्युटी इंडस्ट्री नंतर जाऊया आपण. ज्या ब्युटी इंडस्ट्रीमुळे व्हॅल्यू मिळते एका इंडस्ट्रीला ती म्हणजे फिल्म इंडस्ट्री. मग जाऊया आपण कशाकडे? चित्रपट पुरस्काराच्या अंतर्गत. पटकन मला एका प्रश्नाचं उत्तर देणार आहात तुम्ही. 100 इयर्स ऑफ इंडियन सिनेमा हे आपण कोणत्या वर्षी सेलिब्रेट केलेलं आहे हे तुम्ही मला सांगणार आहात का? कारण आता हे वर्ष जे आहे ना 2023-24 हे सुद्धा बरेचसे देश स्वतःच्या असणाऱ्या 100 इयर्स ऑफ देअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सेलिब्रेट करतायत. म्हणून आपल्याला आपल्या भारताचाही उल्लेख माहिती असणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. या पुरस्कारांचा संदर्भ बघितला चित्रपट पुरस्कारामध्ये पहिला पुरस्काराचा उल्लेख तर माहिती असलाच पाहिजे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2023 चा उल्लेख आणि हा झालेला आहे गोव्यामध्ये. कालावधी आहे कधीचा? 20 ते 28 नोव्हेंबर 2023 मध्ये होताना दिसतोय. कितव्या क्रमांकाचं एडिशन आहे? 54व्या क्रमांकाचं असणारं एडिशन आहे. गोव्यामध्ये होताना दिसतोय. स्थापना कधीची आहे? 1952 ची. आणि ठिकाण पाहिलं तर गोवा आहे. आणि कितव्या एडिशन पासून गोव्यात होतंय आयोजन? 35व्या एडिशन पासून होतोय. आता 54वी एडिशन आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं. आणि याचा आयोजक कोण आहे? तर लक्षात घ्यायचा आयोजक आहेत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा. आणि आंतरराष्ट्रीय ज्युरीचं अध्यक्ष कोणाकडे दिलं होतं? शेखर कपूर. नाव चर्चेमध्ये असतं वारंवार. त्यांच्याकडे असणारा हा सन्मान दिलेला होता. आणि उद्घाटनाचा चित्रपट कोणता होता? सुरुवातीच्या असणाऱ्या फेज मध्ये बघितलं तर कॅचिंग डस्ट. दिग्दर्शक कोण आहे त्या ठिकाणी? स्टुअर्ट गॅट. हा पुरस्कार होता. आणि समारोपाचा चित्रपट एंडिंगला दाखवला तो चित्रपट कुठला होता? द फेदरवेट. दिग्दर्शकांचा उल्लेख केला रॉबर्ट कोलोडुनी यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतो. हे इथं लक्षात घ्यायचं. आणि भारतीय सिनेमा पुरस्काराचा उल्लेख केला या इव्हेंटमध्ये तर काय येतो पहा. अभिनेत्री माधुरी दीक्षितला, नाव लक्षात घ्यायचं, माधुरी दीक्षितला 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 20 नोव्हेंबर रोजी भारतीय चित्रपटाच्या योगदानासाठी विशेष सन्मान पुरस्कार दिला. म्हणजे काय? स्पेशल रिकॉग्नायझेशन फॉर कॉन्ट्रीब्युशन टू भारतीय सिनेमा. भारतीय सिनेमामध्ये विशेष कॉन्ट्रीब्युशन दिल्या कारणानं माधुरी दीक्षित यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नंतर येतो सत्यजित रे लाईफ टाइम अचिव्हमेंटचा मुद्दा. जीवन गौरव पुरस्कार तो कोणाला दिलाय? प्रसिद्ध हॉलिवूड स्टार मायकेल डग्लस. खूप महत्वाचं नाव आहे, लक्षातच ठेवायचं. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार. आणि तुमच्यापैकी कुणी मला सांगाल का भारतातला अजून एक पुरस्कार आहे ज्या पुरस्काराला डिझाईन केलं होतं सत्यजित रे यांनी? तर त्या पुरस्कारांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये द्या भाऊ. मग इथं प्रसिद्ध हॉलिवूड स्टार मायकेल डग्लस यांना चित्रपट सृष्टीतील असणाऱ्या असामान्य योगदानासाठी
सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मायकल यांनी 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट या पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर वॉल स्ट्रीट साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. म्हणजे ऑस्कर प्राप्त असणाऱ्या व्यक्तीला भारतामध्ये रेकॉग्नाइज केलं जातंय कोणत्या पुरस्कारासाठी? सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराच्या अनुषंगाने रेकॉग्नाइज केलं जातं. आणि इफ्फी साठी बघितलं तर आपण बघतो तर 3 मराठी चित्रपट याच्यामध्ये होते. या असणाऱ्या पुरस्कारांतर्गत जो भारतीय चित्रपट पुरस्काराचा उल्लेख याच्यामध्ये येतो. गोव्यात पार पडलेल्या महोत्सवामध्ये फिल्म बाजार विभागासाठी राज्य सरकारकडनं गिरकी, कोणतं लक्षात घ्यायचं? महाराष्ट्र राज्य सरकारकडनं 3 मराठी चित्रपटाचा उल्लेख येतो. पहिला गिरकी आहे, दुसरा आहे बटरफ्लाय आणि तिसरा या ठिकाणी ग्लोबल आडगाव. या 3 मराठी चित्रपटांची असणारी निवड याच्यामध्ये होताना दिसते. आणि जनरली या असणाऱ्या पुरस्कारांबद्दल काही नावांचा उल्लेख आला तर कोणाकोणाचा नावाचा उल्लेख आपल्याला बघायचा आहे. उत्कृष्ट चित्रपट सुवर्ण मयूरचा उल्लेख केला तर या ठिकाणी एंडलेस बॉर्डर्स पर्शियन मूव्हीचा आहे, त्यांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. अभिनेत्याचा उल्लेख केला, रजत मयूर पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. पौरिया हरिमी सॅम कुठं एंडलेस बॉर्डर साठी आहे त्यांना. अभिनेत्रीचा उल्लेख केला तर मेलानी थियरी पार्टी ऑफ फूल्स या पुरस्कारासाठी, या मूवीसाठी. उत्कृष्ट दिग्दर्शकाचा उल्लेख केला तर स्टीफन कोमंदारेव बल्गेरियाशी संबंधित आहेत. विशेष ज्युरी पुरस्कार दिलेला आहे कांताराला. किमान हे नाव लक्षात ठेवा, चर्चेमध्ये राहील, त्यामुळं विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. कोणता? विशेष ज्युरी पुरस्कार कांतारा. सर्वोत्कृष्ट ओटीटी वेब सिरीजचा उल्लेख केला तर पंचायत सीझन 2, आता सीझन 3 पण येतोय, पण ओटीटी मध्ये पंचायतच्या सीझन 2 ला पुरस्कार मिळतोय. आयसीएफटी युनेस्को गांधी मेडल दिलाय कोणाला? ड्रिफ्ट या चित्रपटाला दिलेला आहे. सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपटाचा उल्लेख केला वेन द सीडलिंग्स ग्रो या पुरस्कार या चित्रपटाला मिळतोय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा उल्लेख केला स्टीफन कोमांड्रेव यांना मिळतोय. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराचा उल्लेख केला तर मायकल डगलस या नावाचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण, हेही लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विचारलेला आहे याच्या अगोदर आपल्याला आयोगानं, त्यामुळे या मुद्द्यावरती फोकस करा जास्त. दादासाहेब फाळके पुरस्काराचा उल्लेख केला तर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, लक्षात घ्यायचं कोणाचं नाव? वहिदा रहमान यांच्या नावाचा उल्लेख येतोय. 2021च्या दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सरकारतर्फे दिला जाणारा चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च सन्मान देव आनंद यांच्या जन्मशताब्दी दिनी म्हणजे 26 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला. आणि या पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या कितव्या महिला आहेत? तर 8व्या महिला ठरलेल्या आहेत. आणि त्यांची निवड करणाऱ्या समितीमध्ये कोण कोण होत्या? आशा पारेख होते, चिरंजीवी होते, परेश रावल होते, सोबतच प्रसेनजीत चॅटर्जी होते आणि शेखर कपूर सुद्धा होते. आणि वहिदा रहमान यांचा परिचय जर बघायचा असेल तर त्यांचा जन्म चेन्नईमध्ये 1938 मध्ये झाला 3 फेब्रुवारीला. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा उल्लेख केला तर रोजुलू मराई आणि जय सिंहा तेलुगू चित्रपट 1955चा. पहिला हिंदी चित्रपट आहे सीआयडी 1956चा. आणि यांच्या पुरस्कारांच्या लिस्टचा उल्लेख केला तर कोणकोणते पुरस्कार या ठिकाणी दिसतात? पद्मश्री 1972चा, पद्मभूषण 2011चा, राष्ट्रीय पुरस्कार रेश्मा और शेरा 1971चा, फिल्मफेअर त्यांना मिळाला होता गाईडसाठी 1965ला आणि नीलकमल 1968ला सुद्धा त्यांना फिल्मफेअर मिळाला होता. आणि त्यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलं होतं. त्यांनी 1956 मध्ये देव आनंद यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सीआयडी चित्रपटामध्ये पदार्पण केलं होतं हिंदीमध्ये. आणि जवळपास त्यांनी 5 दशकांच्या कारकिर्दीमध्ये 90 पेक्षा अधिक काम केलं, मूव्हीमध्ये काम केलं होतं. त्यामुळं वहिदा रहमान यांना हा पुरस्कार देणं अपेक्षित होतंच आणि तो त्यांना प्राप्त होताना दिसतोय सुद्धा. दादासाहेब फाळके पुरस्कारांचा उल्लेख केला तर हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील असणारा सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखतो आपण इथं. याची सुरुवात झाली होती 1969ला आणि त्या अनुषंगाने आपण सर्व लक्षात ठेवू शकतो या ठिकाणी 50 वर्ष या पुरस्काराला कंप्लीट झाले 2019ला. सोबतच पाहिलं तर हा पुरस्कार का सुरू केला होता तर 1969 हा जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण उल्लेखित करतो. कोणाचा? दादासाहेब फाळके यांचा. हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला.
आणि सोबतच उल्लेख केला जनशताब्दी वर्षाचा संदर्भ 1969चा उल्लेख केला आपण महात्मा गांधीजींच्या नावाचा उल्लेख करतो या ठिकाणी. म्हणून तर आता रिसेंटली आपण 2019ला त्यांच्या असणाऱ्या कितव्या जयंतीचा उल्लेख करतो 150व्या, आणि तो संदर्भ आपण दादासाहेब फाळकेंना सुद्धा आता देऊ शकतो. या पुरस्काराचं स्वरूप पाहिलं तर हा प्रश्न आयोगाने फिरवला होता बा राज्यसेवेच्या असणाऱ्या परीक्षेमध्ये. 10 लाख रुपयांचं असणारं पारितोषिक आहे. रोख, सुवर्ण कमळ आणि शाल या असणाऱ्या या संचालना माध्यमातून हा दिला जातो. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि अलीकडच्या काही विजेत्यांच्या नावांचा उल्लेख केला तर काय दिसतात तुम्हाला नाव बघा. 2016ला दिला गेला होता के विश्वनाथ यांना, 2017 मध्ये दिला होता विनोद खन्ना यांना, 2018 मध्ये होता अमिताभ बच्चन यांना, 2019 मध्ये होता रजनीकांत यांना, आणि रजनीकांतच्याच नावानं प्रश्न विचारला होता आपल्याला आयोगानं. 2020 मध्ये होता आशा पारेख यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा, आणि आता वैदा रहमान यांच्या नावाचा उल्लेख लक्षात ठेवायचा. आणि मरणोत्तर पुरस्कारांच्या लिस्टमध्ये पाहिलं तर पृथ्वीराज कपूरच्या नावाचा उल्लेख येतो 1971चा, आणि विनोद खन्ना 2017 मरणोत्तर पुरस्काराचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि महिला विजेत्यांच्या नावाचा उल्लेख केला तर कोण कोण आहेत, आताच पहिला आपण 8व्या महिला ठरतायत त्या वहिदा रहमान. तर त्याच्या अगोदरच्या 7 महिला कोण आहेत तर इथं लक्षात घ्यायचं. देविका राणी, पहिल्या पुरस्कार प्राप्त असणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आपण यांचाच करतो, देविका राणींचा, म्हणून तो पण लक्षात ठेवायचा 1969चा. रुबी मायर्स 1973, कानन देवी 1976, दुर्गा खोटे 1983, लता मंगेशकर 1989, आशा भोसले 2000 आणि आशा पारेख 2020, आणि आता येतो 8व्या महिलेच्या नावाचा उल्लेख वहिदा रहमान 2021चा रेफरन्स याच्यामध्ये येतो. नंतर येतो महाराष्ट्रीयन विजेत्यांच्या नावांचा उल्लेख पाहिला तर इथं दुर्गा खोटे महिला महाराष्ट्रीयन आहेत 1983चा, व्ही शांताराम 1985ला, लता मंगेशकर 1989ला, भालजी पेंढारकर 1991चा, आणि आशा भोसले इसवी सन 2000 मध्ये या असणाऱ्या महाराष्ट्रीयन व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. 5 नावांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय तर तो इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर एक प्रश्न आयोग काही ना काही करून विचारतोच, तो म्हणजे कुठला असेल, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा उल्लेख येतोय 69वा. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा उल्लेख केला तर 24 ऑगस्ट 2023ला हा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये या असणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली होती. निवड समितीमध्ये किती सदस्य होते, 11 सदस्यांची निवड समिती होती. निर्माते केतन मेहता हे अध्यक्ष होते याच्यामध्ये, यांनी घोषणा केली. आणि ह्या कोणत्या वर्षासाठीचे पुरस्कार आहेत, 2023ला जरी दिले असतील तर ते 2021 या वर्षांसाठीचा असणारा उल्लेख याच्यामध्ये येतोय. आणि इथं एस राजामौली यांच्या असणाऱ्या RRR या चित्रपटाने 6 पुरस्कार जिंकलेत, तर संजय लीला भन्साली यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने 5 श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकलेले आहेत. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरित होताना दिसते. आणि सोबतच 17 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत प्रदान करण्यात आलेलं आहे, हे पण इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. या पुरस्कारामध्ये काही मेजर लिस्ट आहेत, त्या लिस्टच्या नावांचा रेफरन्स इथं लक्षात ठेवूया. सर्वोत्कृष्ट चित्रपट फीचर फिल्मचा उल्लेख केला, रॉकेटरी, द नंबी इफेक्ट, दिग्दर्शक आर माधवन हे नाव लक्षात घ्यायचं. सर्वोत्कृष्ट चित्रपट नॉन फीचर कॅटेगरीमध्ये एक था गाव, दिग्दर्शक कोण आहेत, सृष्टी लाखेरा. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, पुष्पा दी राईज हे लक्षात घ्यायचं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा उल्लेख केला, आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाडी आणि कृतिश सेनन मिमीसाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा उल्लेख केला तर या ठिकाणी येतात निखिल महाजन, मराठी मूवी आहे गोदावरी, त्यामुळे लक्षात ठेवायचं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा उल्लेख केला, पंकज त्रिपाठी मिमीसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी, दी काश्मीर फाईलसाठी. बाल कलाकाराचा उल्लेख केला तर भाविन रबारी, हेल्लो शो. आणि तुमच्यापैकी कोणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल का, हेल्लो शो हा ऑफिशियल अनाउन्समेंट होता भारताकडनं ऑस्करसाठी, तो कोणत्या इयरसाठी होता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर चांगलं होईल. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाच्या लिस्टमध्ये साहजिक आहे RRR येताना दिसतोय. आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार कोणाला दिला तर दी काश्मीर फाईल्स. एकात्मतेवरच्या मूवीसाठी दिलाय, नाव कोणाला, काश्मीर फाईल्सला दिलाय, हे पण इथे लक्षात घ्यायचं. नंतर मराठी चित्रपटाचा उल्लेख केला, एकदा काय झालं, दिग्दर्शक कोण आहे, सलील कुलकर्णी हा पुरस्कार आहे, हे लक्षात घ्यायचं चित्रपट.
हिंदी चित्रपटाचा उल्लेख केला तर सरदार उद्धम, हे लक्षात घेऊया. दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला दिलाय? मेपडियन विष्णू मोहन यांना. नंतर येतात सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुनाद, दी रेझोनन्स या मूवीचा उल्लेख येतोय. पर्यावरण संवर्धन, संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा उल्लेख केला तर इथं अवास्तव्याहुम या असणाऱ्या चित्रपटाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा उल्लेख केला गांधी अँड कंपनीचा उल्लेख येतो. विशेष ज्युरी पुरस्काराचा उल्लेख केला शेरशाह, विष्णुवर्धन हा पुरस्कार हा चित्रपट येतोय. सर्वोत्कृष्ट संगीताचा उल्लेख केला पुष्पा मूवीसाठी देवी श्री प्रसाद यांच्या नावाचा उल्लेख येतो. सर्वोत्तम संकलनाचा उल्लेख केला संजय लीला भन्साली, गंगूबाई काठियावाड यासाठी आहे. सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपटाचा उल्लेख केला श्री 2-1 मराठी आणि हिंदी मधून हा रिलीज झाला होता. सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा उल्लेख केला तर कोणत्या पुस्तकाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय? म्युझिक बाय लक्ष्मीकांत प्यारेलाल, द इनक्रेडिबली मेलोडियस जर्नी कोणाचा आहे? राजीव विजयकर या पुस्तकाच्या नावाचा उल्लेख या चित्रपटाच्या पुरस्काराच्या श्रेणीमध्ये येतोय. त्यानंतर एक महत्वपूर्ण नाव परत एकदा चर्चेमध्ये आलं ते म्हणजे अल्लू अर्जुन साहेबांचं. काय उल्लेख लक्षात घ्यायचा? हा पहिला तेलुगू अभिनेता ठरतोय जिथं अल्लू अर्जुनला 17 ऑक्टोबर 2023 मध्ये नवी दिल्लीमध्ये 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. पहिले कोणते तेलुगू अभिनेतेचा टॅग यांना मिळालाय? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच तेलुगू अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळताना दिसतोय. पुष्पा या मूवीसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त होतोय, हे इथं लक्षात घ्यायचंय. नंतर चर्चेमध्ये असतो, जास्त आयोग फोकस करत नाही तरी पण लक्षात ठेवायचा, फिल्म फेअर पुरस्काराचा उल्लेख 2023चा हा 27 एप्रिलला देण्यात आलाय. मुंबईतील असणाऱ्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा 68वा वार्षिक फिल्म फेअर पुरस्कार होता. टाइम्स ग्रुपने प्रस्तुत केलेल्या सोहळ्यामध्ये 2022च्या सर्वोत्कृष्ट भारतीय हिंदी भाषेतील चित्रपटांचा सन्मान याच्यामध्ये करण्यात आला. आणि कोण कोण आहे त्या असणाऱ्या विनिंग लिस्टमध्ये? चित्रपटाचा उल्लेख केला तर गंगूबाई काठियावाडीचा उल्लेख येतोय. सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकांच्या माध्यमातून आला तर बधाई दो हा मूवी आहे. अभिनेत्याचा उल्लेख केला राजकुमार राव, बधाई दो या मूवीच्या अनुषंगाने त्यांना मिळतोय तो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा उल्लेख केला आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाड. अभिनेता समीक्षकांच्या कॅटेगरीमध्ये संजय मिश्रा वधसाठी. अभिनेत्री समीक्षक या कॅटेगरीमध्ये पाहिलं भूमी पेडणेकर, बधाई दो आणि तब्बू भूल भुलैया 2 साठी. दिग्दर्शकाचा उल्लेख केला तर संजय लीला भन्साली, गंगूबाई काठियावाडसाठी. सहाय्यक अभिनेता अनिल कपूर जुग जुग जियो या मूवीसाठी. सहाय्यक अभिनेत्री शिबा चड्ढा बधाई दो साठी. आणि लाईफ टाइम अचिव्हमेंट देण्यात आलं फिल्मफेअर मध्ये तर कोणाला? प्रेम चोप्रा यांना हा असणारा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हाही संदर्भ याच्यामध्ये लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि थोडंसं या फिल्मफेअर पुरस्काराबद्दल बघायचं असेल तर 2024 मध्ये गुजरातमध्ये फिल्मफेअर पुरस्काराची असणारी ही एडिशन आयोजित केली जाणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच या असणाऱ्या पुरस्काराचं आयोजन केलं जातंय. आणि फिल्मफेअर अवॉर्ड्स हा वार्षिक पुरस्कार सोहळा असून पहिल्यांदा तो 1954 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. फिल्मफेअरचा उल्लेख आणि आता गुजरातच्या अनुषंगाने पहिल्यांदा ऑर्गनायझेशन होते, त्यामुळे हाही संदर्भ इथं लक्षात घेऊया. त्यानंतर चर्चेमध्ये येतोय 95 नंबरचा असणारा ऑस्कर पुरस्कार किंवा ज्याला अकॅडमी अवॉर्ड्स म्हटलं जातं किंवा ज्याला वारंवार चर्चेमध्ये येणारा असणारा संदर्भ येतो तो म्हणजे एक प्रकारे जो भारतासाठी किंवा जागतिक असणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीसाठी महत्वाचा मानला जातो. तो 13 मार्च 2023 रोजी कॅलिफोर्नियातील असणाऱ्या हॉलिवूड मधल्या असणाऱ्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडताना दिसला. याच्यामध्ये पाहिलं तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स यानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवला. आणि किती नामांकन मिळाली या चित्रपटाला? 11 नामांकन मिळाली. आणि या चित्रपटाला किती पुरस्कार मिळाले? नॉमिनीज 11, त्यात 7 पुरस्कार मिळाले. त्यामुळे या नावाचा उल्लेख खूप महत्वपूर्ण ठरतोय. कुठला? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या मूवीचा उल्लेख चर्चेमध्ये असेल. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी मिशेल एहो ही पहिली आशियाई महिला ठरलेली आहेत. मलेशियामध्ये जन्मलेल्या मिशेल योहो तब्बल 20 वर्षांनी हा सन्मान मिळवणाऱ्या
श्वेतवर्णीय अभिनेत्री ठरताना दिसत आहेत, हे लक्षात घ्यायचं. पहिल्या कोण? आशियाई महिलांच्या नावाचा उल्लेख येतोय. कुठल्या? मलेशियाशी संबंधित आहे या ठिकाणी मिशेल एओह. सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार पाहिलं रूथ कार्टर यांना मिळालेला आहे. त्यांनी सुपरहिट ठरलेल्या ब्लॅक पॅन्थर वाकांडा फॉरेवर यासाठी कॉस्ट्युम डिझाईन केलं होतं. त्या 2 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरलेल्या आहेत. त्यांनी याआधी त्यांना ब्लॅक पॅन्थरसाठी हा पुरस्कार मिळाला आणि ब्लॅक पॅन्थरचाच नेक्स्ट असणारा जो पार्ट होता त्यासाठी असणारा पुरस्कार त्यांनाच दिला जातोय. मग परत एकदा कृष्णवर्णीय महिला पहिल्यांदाच त्यांना 2 वेळा पुरस्कार मिळतोय. मग तो कोणाचा उल्लेख करायचा? रूथ कार्टरचा उल्लेख. पहिल्या आशियाई महिलेचा उल्लेख केला तर मिशेल एओह यांच्या नावाचा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा. आणि या मूवीमध्ये एक महत्वपूर्ण असणारा RRR मूवीचं असणारा सॉन्ग नाटू नाटू या ठिकाणी परत चर्चेमध्ये आला, खूप जास्त गाजला, क्रेज होती या असणाऱ्या गाण्याची जगभरामध्ये. आणि तेलुगू भाषेतील RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने उत्कृष्ट गाण्याच्या गटात ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गटात भारताने प्रथमच ऑस्कर पुरस्कार जिंकलाय आणि ऑस्करच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 4 वेळा या श्रेणीतील गैर इंग्रजी गाण्यांना पुरस्कार मिळाला आहे. लक्षात घ्यायचं, इंग्रजी व्यतिरिक्त फक्त 4 वेळाच हा असणारा पुरस्कार इतर लँग्वेजसाठी मिळाला. त्यात आपल्या असणाऱ्या इंडियन मूवीचा उल्लेख याच्यामध्ये येतो, साहजिक आहे साऊथ मूवीचा उल्लेख याच्यामध्ये येतो, नाटू नाटू तेलुगू भाषेचा. याआधी कुठला? स्लम डॉग मिलेनियर्स ब्रिटिश चित्रपटातील जय हो या गाण्याला 2008 मध्ये उत्कृष्ट गाणे म्हणून ऑस्कर मिळाला होता. या गाण्याचे संगीतकार AR रेहमान आणि गीतकार गुलजार आहेत, हे पण लक्षात घ्यायचं. आणि ऑगस्ट 2021 मध्ये युक्रेन मधील कीव येथील राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये नाटू नाटूचं शूटिंग करण्यात आलेलं होतं. म्हणजे युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख याच्यामध्ये थोडासा लक्षात ठेवायचा. कुठे झाला होता तो? युक्रेन मधल्या कीव या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निवासस्थानी हा एक प्रकारे हा चित्रित झालेला होता, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. सोबत येतो ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदा संपूर्ण भारतीय असलेल्या चित्रपटांना पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे पूर्णतः इंडियन्सनीच हा चित्रपट तयार केला होता, त्याला हा पुरस्कार मिळतो. अगोदरचा स्लमडॉग मिलेनियर्स हा ब्रिटिश चित्रपटाचा उल्लेख म्हणून याच्यामध्ये करतो. सोबतच इथं पाहिलं लघु माहितीपटाच्या अंतर्गत येतो दी एलिफंट विस्परर्सचा असणार उल्लेख याच्यामध्ये येतोय. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट विभागात भारताच्या दी एलिफंट विस्परर्स या तमिळ, मग लक्षात घ्यायचं कुठला होता? तेलुगू हा तमिळ ऑस्कर पुरस्कार जिंकताना दिसतोय. आणि या गटात प्रथमच भारताला पुरस्कार मिळालाय. साहजिक ऑस्कर मध्ये कोणताही आता मिळाला तर तो प्रथमच असेल, कारण याच्या अगोदर खूप काही महत्वपूर्ण कामगिरी होताना दिसत नाही आपल्याला. याच्या अगोदर दी गांधी मूवीसाठी आपल्याला मिळाला होता वेशभूषेच्या अनुषंगाने, आपण चर्चेमध्ये. नंतर आपण बघतो कुठला? स्लमडॉग मिलेनियर्स. आणि आता येतो RRR. आणि त्यानंतर येतो कुठला? दी एलिफंट विस्परर्सचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि हा तमिळनाडूतील जंगलात राहणाऱ्या कोणाचा लक्षात घ्यायचं? बोमन आणि वेल्ली नावाचे वनवासी जोडपे आहेत. रानटी हत्तींचा असणारा प्रतिपाळ कसे आईबाबाच्या भूमिकेतून करतात त्यांची सत्य कहाणी पडद्यावर आणली होती. कार्तिकी गोन्साल्विस यांनी दिग्दर्शित केलेला व गुणित मोंगा निर्मित हा माहितीपट मनुष्य आणि वन्यजीवांमधील जिव्हाळ्याचा संबंध 41 मिनिटांमध्ये उलगडताना दिसतात. त्यामुळे हा संदर्भ येतोय तमिळनाडूतील असणाऱ्या मधुमलाई राष्ट्रीय उद्यानात. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले. कुठं झाले हे पण लक्षात घ्यायचं. कुठं? मधुमलाई राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख या ठिकाणी येतो, हा संदर्भ आहे. त्यासोबत याच असणाऱ्या पुरस्काराच्या अंतर्गत काही लिस्ट बघायला गेलो आपण तर काय काय दिसतात? उत्कृष्ट चित्रपटामध्ये पाहिलं तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. दिग्दर्शकाचा उल्लेख केला तर डॅनियल कर्नट, सेम पिक्चर आहे तोच, एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. अभिनेत्रीचा उल्लेख केला तर मिशेल योहा यांचं नाव आता सांगितलं मी, आशियाई पहिलीच महिला मलेशियाशी संबंधित असणाऱ्या त्याच मूवीमध्ये एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. अभिनेत्याचा उल्लेख केला तर ब्रँडन फ्रेझर द वेल साठी. सहाय्यक अभिनेत्याचा उल्लेख केला के ह्यू क्वॉन, तोच मूवी एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. सहाय्यक अभिनेत्रीचा उल्लेख केला तर जेमी ली कर्टिस, सेम तोच मूवी आहे. उत्कृष्ट गाणे ओरिजिनल साठी नाटू नाटू RRR मूवीसाठी.
उत्कृष्ट माहितीपटाचा उल्लेख केला तर नवलनी, आणि उत्कृष्ट लघुपटाचा उल्लेख केला तर द एलिफंट विस्परर्स. हे काही नाव आहे चर्चेमध्ये येतात, त्यामुळे हे लक्षात ठेवायचंय. आणि थोडंसं 2018 या मूव्हीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, ज्यांची ऑस्करसाठी निवड झाली. कितव्या एडिशनसाठी? 96व्या क्रमांकाची एडिशन 2024 साठी होणारा. काय नाव आहे त्याचं? 2018 एव्हरीवन इज हिरो. या चित्रपटाची भारताकडून अधिकृत चित्रपट म्हणून अनाउन्स होताना दिसत आहेत. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 27 सप्टेंबर 2033 रोजी घोषणा केली 23 रोजी घोषणा केली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते गिरीश कासारवल्ली हे या निवड समितीचे अध्यक्ष होते. 23 आहे बरं का, 33 नाही. हा मल्याळी चित्रपट आहे. 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पूर परिस्थितीवर आधारित हा पुरस्कार आहे. जूड अँथनी जोसेफ यांनी या चित्रपटाला डायरेक्ट केलेला आहे, हे पण लक्षात घ्या. आणि ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेला हा चौथा मल्याळम चित्रपट आहे. याआधी गुरु 1997 मध्ये, आदामिंटे माकान अबू 2011 मध्ये, जलीकट्टू 2019 मध्ये हे मल्याळम चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवले होते. 2018 हा 100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मल्याळम चित्रपट आहे. म्हणजे रेकग्नाइज करणारे मुद्दे खूप महत्वपूर्ण आहे त्याचे संबंधित, ते इथं लक्षात ठेवायचं. आणि ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश कोणते होते आता पहिला आपण? 2023 ला हा 2018 मल्याळम मूवीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. 2022 ला सेल्लो शो गुजराती मूवी आहे. 2021 चा कुठला? कुजंगल तमिळ. 2020 मध्ये पाहिलं तर जलीकट्टू मल्याळम. या मूवींना भारताकडनं ऑफिशियल मूवीच्या अनुषंगाने इथं रेकग्नाइज केलं जातंय या असणाऱ्या लिस्टमध्ये येण्यासाठी, तेही लक्षात घेणं अपेक्षित असेल. त्यानंतर चर्चेमध्ये आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. परत एकदा नाटू नाटू या सॉंगचा उल्लेख इथं पण आलाय, लक्षात ठेवायचं. कितवं एडिशन आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार? 80वा. हा कधी झालाय? 10 जानेवारी 2023 ला. कुठं झालाय? युएस मध्ये झालाय. कुठं? बेवर्ली हिल्स, कुठं? कॅलिफोर्निया अंतर्गत. या पुरस्काराची सुरुवात कधी आहे? 1944 मध्ये हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन द्वारे अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणीसाठी हा दरवर्षी पुरस्कार देताना दिसतात. गोल्डन ग्लोब पुरस्काराचा उल्लेख येतो आणि नाटू नाटूला गोल्डन ग्लोब मिळतोय. मग इथं सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस राजामौली यांच्या असणाऱ्या RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालाय. नाटू नाटू या तेलुगू गाण्याला एम किरावानी यांनी संगीत दिलं, तर काल भैरव त्यांचा मुलगा आणि राहुल सिप्लीगंज यांनी आवाज दिलेला आहे. कोणाचा आवाज आहे या ठिकाणी? तर यांचाच असणाऱ्या म्युझिक डायरेक्टरचा असणाऱ्या मुलाचा उल्लेख येतोय, काल भैरव यांचा. त्यांचा मुलगा दुसरं कोण आहे? राहुल सिप्लीगंज यांच्या नावाचा उल्लेख येतोय. आणि नृत्य दिग्दर्शन कोण होते या ठिकाणी? प्रेम रक्षित यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? इथं प्रत्यक्षात इथं कोरिओग्राफी केलेली आहे. आणि सोबतच हे गाणे के चंद्रबोस यांनी लिहिलं आहे. लिरिक्स कुणी लिहिलेत? के चंद्रबोस यांचा उल्लेख करायचा. आणि एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये पहिल्यांदाच इंडियन मूवीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. त्यामुळं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्या सोबतच इतर काही पुरस्कारांचा उल्लेख येतोय, म्हणजे इतर असणाऱ्या मूवीचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. पुरस्कार विजेत्यांच्या नावाचा उल्लेख केला या असणाऱ्या गोल्डन ग्लोब मध्ये. अमेरिकेमध्ये दिला जाणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला आहे? द फेबलमॅन्स. सोबतच म्युझिकल आणि कॉमेडी मूवीचा उल्लेख केला तर बॅन्शीज ऑफ इनिशेरिन या मूवीचा उल्लेख येतो. फॉरेन लँग्वेज चित्रपटाचा उल्लेख केला अर्जेंटिना 1985 या अर्जेंटिना मूवीचा उल्लेख येतोय. इथं डायरेक्टरचा उल्लेख केला तर स्टीवन इथं स्पीलबर्ग. दी फेबलॅमन्स या असणाऱ्या मूवीसाठी. अभिनेता ड्रामासाठी बघितलं ऑस्टन बटलर एल्विस. अभिनेता म्युझिकल कॉमेडी कॅटेगरीमध्ये पाहिलं तर कोलिन फॅरेल द बॅन्शीज ऑफ इनिशेरिन. अभिनेत्री ड्रामामध्ये पाहिलं तर कॅट ब्लॅशेट स्टारसाठी. आणि अभिनेत्री म्युझिकल आणि कॉमेडी कॅटेगरीमध्ये पाहिलं तर मिशेल यो एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स याही मूवीचा उल्लेख इथं लक्षात घ्यायचा. त्यानंतर येतो SCO चित्रपट महोत्सव. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा असणारा हा चित्रपट महोत्सव का महत्वाचा आहे?
कारण 2023ला SCOची असणारी 23व्या क्रमांकाची असणारी समिट कोणी होस्ट केली होती? इंडियानं. त्यामुळं SCO मध्ये मिलेट फेस्टिवल पण झालं आणि हा चित्रपटांचा फेस्टिवल सुद्धा होताना दिसतोय. कुठं झालाय तो? मुंबईमध्ये झालाय. कधी झालाय? 27 ते 31 जानेवारी 2023ला झालाय. याचे आयोजक कोण आहे? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उल्लेख येतोय. सन्माननीय अतिथी होण्याचा मान कोणाला मिळाला? हेमा मालिनी यांना. आणि शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे असून त्या अंतर्गत या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. जे आत्ताच मी सांगितलं या असणाऱ्या मूवीच्या अनुषंगाने हे इथं लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये अवॉर्ड्स कोणाकोणाला मिळाले? सर्वोत्कृष्ट चित्रपट गोदावरी, निखिल महाजन. लक्षात घ्यायचं, मराठी मूवीला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या असणाऱ्या कॅटेगरीमध्ये रँक मिळते. त्यामुळे लक्षात ठेवायचं. इथं डायरेक्टरचा उल्लेख केला झिया ओझी राव. कुठला आहे? होम कमिंग, चिनी मूवी आहे. अभिनेत्याचा उल्लेख केला तर अस्कर इल्यासोव, कझाकिस्तानचा असणारा पॅरालिम्पियन मूवीचा उल्लेख येतो. अभिनेत्रीचा उल्लेख केला तर रानो शोदिएवा, उझबेकिस्तान, द फेट ऑफ अ वुमन या मूवीच्या अनुषंगाने. विशेष ज्युरी पुरस्काराचा उल्लेख केला इवॉन विदाउट डोंट बरी मी, रशियन असणाऱ्या मूवीचा उल्लेख येतोय. आणि विशेष उल्लेख ज्युरीचा उल्लेख केला द रोड टू इडन, कर्गिज चित्रपटाचा उल्लेख या ठिकाणी येतो. किगी चित्रपटाचा उल्लेख याच्यामध्ये येतो. हे पण इथं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. म्हणजे चित्रपटाशी संबंधित असणारे सगळे मुद्दे आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ओके. नंतर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील असणाऱ्या चित्रपटांचा उल्लेख याच्यामध्ये करूयाच. पण थोडंसं लक्षात काय घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, की आपण हा मुद्दा सेकंड पार्ट मध्ये घेऊया. फक्त